Good morning students. Today we are going to learn about basic grammar tense. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामरची रिव्हिजन करणार आहोत. आपण या अगोदरही टेन्सचा अभ्यास केलेला असेल मागच्या वर्गांमध्ये, पण तरी आज आपण बघणं हा इम्पॉर्टंट भाग आहे. आपल्याला रायटिंग स्किलमध्ये ग्रामरचा उपयोग होतो. तसेच आपल्याला जर इंग्लिश बोलायचं असेल, प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला इंग्लिश चांगलं बोलता आलं पाहिजे आणि इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला टेन्सचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा बेसिक ग्रामर विचारलं जातं आणि त्या बेसिक ग्रामरमध्ये आपल्याला याचा उपयोग होतो. आणि म्हणून जर आपल्याला टेन्स कळाले तर इंग्लिशमध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट अवघड जाणार नाही. म्हणून सगळ्यांनी याचा डिटेल अभ्यास करावा. लक्ष द्या. टेन्स तर आपल्याला माहिती आहे की काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. म्हणजेच देअर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्स. देअर आर 3 टाइप्स ऑफ टेन्स. First, present tense. Second, past tense. And third, future tense. Present tense आज, आत्ता, त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. म्हणजेच वर्तमान काळ. आज जे घडतंय ते त्याला म्हणतो आपण वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे जो होऊन गेला भूतकाळामध्ये त्याला आपण म्हणतो भूतकाळ. आणि फ्युचर टेन्स म्हणजे जो पुढे घडणार आहे, जो पुढे होणार आहे त्याला आपण म्हणतो भविष्यकाळ. बघा, आपल्याला इंग्लिश बोलता येण्यासाठी आपली मराठी मातृभाषा आहे आणि त्यामुळे आपल्याला काळाचं स्ट्रक्चर माहीत करून घेण्याची गरज पडत नाही. तर ती आपल्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्याकरण न शिकता आपण आपली मराठी बोलतो. पण इंग्लिशमध्ये आपल्याला जर बोलायचं असेल तर बोलताना आपल्याला जर काळ समजले, टेन्स समजले तर आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी सोपं जातं. आणि आता यामध्ये जरी मुख्य काळ 3 असले तरीही ह्या प्रत्येकाचे सब टाईप्स पडतात, उपप्रकार पडतात. तर प्रत्येकाचे उपप्रकार जसा वर्तमान काळ आहेत, या वर्तमान काळाचे जसा आज आपण म्हटलो की आज म्हटल्यानंतर मी म्हटलं की आज मी शिकवणार आहे. पण कधी? सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. म्हणजे आजचे जसे 4 प्रकार पडतात की म्हणजे वेळ निश्चित. तसंच प्रेझेंट टेन्स याचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात. पास्ट टेन्सचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात की त्या क्रियेवरून. फॉर एक्झाम्पल 4 उपप्रकार पडतात प्रत्येक टेन्सचे. सिम्पल टेन्स, दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस टेन्स, तिसरा प्रकार आहे परफेक्ट टेन्स आणि चौथा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, सिम्पल टेन्स म्हणजे तो काळ कसा आहे? साधा काळ. म्हणजे प्रत्येक काळाचे साधा काळ, त्यातील क्रिया चालू आहेत, कंटिन्युअस आहेत, तेव्हा होतो चालू काळ. जेव्हा त्याची क्रिया पूर्ण होते तेव्हा होतो पूर्ण काळ. आणि क्रिया
काही झालेली असते आणि पुढे काही होणार असते तेव्हा होतो चालू पूर्ण काळ. म्हणजेच प्रत्येक काळाचे सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो काळ साधा आहे, चालू आहे, पूर्ण आहे आणि चालू पूर्ण आहे. तर प्रेझेंट टेन्सचे 4 टाईप्स, पास्ट टेन्सचे 4 टाईप्स आणि फ्युचर टेन्सचे 4 टाईप्स असे एकूण 12 काळ म्हणजेच काळाचे एकूण प्रकार आहेत 12. तर ते आपण बघणार आहोत 12 प्रकार कोणते आहेत. तर जसं आता सिंपल टेन्स याला फक्त आपण काय करणार आहेत, प्रेझेंट लावणार आहेत. म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. त्याचप्रमाणे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. तसेच फ्युचर टेन्सचे सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ असे 12 प्रकार पडतात. तर आता आपण उपप्रकार 12 उपप्रकार सर्व लिहिणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, फोर्थ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सिंपल फ्यूचर टेन्स, फ्यूचर कंटिन्युअस,
फ्युचर परफेक्ट आणि 12 फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हां, टेनचे उपप्रकार आहे 12. आता आपल्याला या 12 काळांचा अभ्यास करायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आता सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. फॉर एक्झाम्पल, आय टीच इंग्लिश, मी इंग्रजी शिकवते. हा काय साधा वर्तमान काळ आहे. आता मी म्हटलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणेल आय एम टीचिंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकवत आहे. म्हणजे शिकविण्याची क्रिया चालू आहे म्हणून तो काय आहे चालू वर्तमान काळ आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव टॉट इंग्लिश, मी इंग्लिश शिकवले. म्हणजे शिकवण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणून तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये मी म्हणेल की मी शिकवत आलेली आहे. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश, मी शिकवत आलेली आहे. म्हणजेच ती क्रिया काही पूर्ण झाली आहेत आणि पुढं चालू राहणार आहे म्हणून तो काय आहे चालू पूर्ण वर्तमान काळ. तसंच भूतकाळाचं आणि तसंच भविष्यकाळाचं, की भूतकाळामध्ये फक्त इथं जसं आपण शब्द बदलले, इथं सिंपल पास्ट टेन्समध्ये म्हणेल सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये म्हटले आय एम टीचिंग इंग्लिश, इथं म्हणेल मी शिकवत आहे, मी शिकवते असं म्हटले. इथं म्हणेल इथं फक्त काय करेल भूतकाळामध्ये भूतकाळामधील रूप वापरेल आय टॉट इंग्लिश, आय वॉज टीचिंग इंग्लिश. आणि पूर्ण काळामध्ये म्हणेल आय हॅड टॉट इंग्लिश. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये म्हणेल आय हॅड बीन टीचिंग इंग्लिश. भविष्यकाळामध्ये मी इंग्लिश शिकवेल. फ्युचर टेन्समध्ये मी इंग्लिश शिकवत असेन. फ्युचर परफेक्टमध्ये म्हणेल मी इंग्लिश शिकवलेलं असेल. आणि फ्युचर परफेक्ट मी इंग्लिश शिकवत आलेली असेन. आता आपण याचा प्रत्येक काळात